वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर इथल्या बबलू गावंडे यांचं एमकॉम पर्यंत शिक्षण झालं। घरची शेती नसल्यानं त्यांनी 1995 ते 2009 पर्यंत ठेकेदारी केली। मात्र ठेकेदारीच्या व्यवसायातील आर्थिक अडचणींमुळे त्यांनी शेती करायचं ठरवलं। 3 एकर शेती विकत घेतली। कृषी विभागातल्या अधिकाऱ्यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार 2 एकरात डाळिंब तर 1 एकरात कलिंगडाची लागवड केली। यंदा कलिंगडापासून त्यांना 20 टनाचं उत्पादन मिळालंय। खर्च वजा जाता त्यांना अवघ्या 2 महिन्यात 1.5 लाखांचा नफा मिळालाय। आज आपण बबलू गावंडे यांची कलिंगडाची चव चाखायला वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर इथं जाणार आहोत। हे आहेत मंगरुळपीर इथले बबलू गावंडे। गावंडे यांच्याजवळ शेती नसल्यानं शिक्षण झाल्यानंतर त्यांनी ठेकेदारी सुरू केली। सुरुवातीला ठेकेदारीतून त्यांना चांगले पैसे मिळत होते, मात्र काही वर्षानंतर त्यांना बिले मिळण्यात अडचणी येऊ लागल्या। त्यामुळे घरात आर्थिक ओढाताण सुरू झाली। मग अशातच त्यांची भेट प्रवीण ठाकरे यांच्याशी झाली। त्यांनी गावंडे यांना ठेकेदारीऐवजी शेती करण्याचा सल्ला दिला। कामाचे पैसे मिळाल्यानंतर बबलू यांनी 3 एकर कोरडवाहू शेती खरेदी केली आणि ठेकेदारी बंद करून पूर्ण वेळ शेती करण्याचं ठरवलं। मात्र कोरडवाहू शेती परवडत नाही म्हणून त्यांनी 6 बोर घेतले, मात्र बोर कोरडे गेले। हिम्मत न हरता त्यांनी 70 फूट विहीर खोदली आणि विहिरीला चांगलं पाणी लागलं। त्यानंतर 2011 साली 2 एकरावर कृषी विभागाच्या अनुदानावर डाळिंबाची लागवड केली। डाळिंबाला पाणी देण्यासाठी ठिबकही केलं। 1 एकरात यंदा सोयाबीन निघाल्यानंतर उन्हाळ्यात कमी दिवसात आणि कमी पाण्यावर येणारं पीक म्हणून कलिंगडाची लागवड केली आहे। मित्र भेटले प्रवीण ठाकरे म्हणून, त्यांनी मला सल्ला दिली की शेती तुमच्याजवळ आहे, तुमच्याजवळ पाणी आहे, तर तुम्ही शेतीतनी डाळिंब लावा, पपई लावा, हे लावा। शेतीमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न शेतीपासून येते। शेतीमध्ये जर तुम्ही राबवलं तर तुम्ही तुमच्या नोकरीपेक्षा ठेकेदारीपेक्षा तुम्हाला भरपूर पैसा मिळू शकतो। 1 एकरात जागा खाली होती तर कलिंगडाचं पीक लावलं मी। कलिंगडाला 8 जानेवारीला मी त्याच्यावाली लागवड केल्यानंतर आता 2च महिन्यात मी कलिंगडाची तोडणी चालू आहे। बबलू गावंडे यांनी सोयाबीनची काढणी केल्यानंतर मशागत केली। त्यानंतर 1 एकरमध्ये 4 ट्रॉली शेणखत टाकलं। जानेवारी महिन्यात सरी वरंबा पद्धतीनं 6 बाय 1.5 फुटावर शुगर किंग या कलिंगडाची लागवड करण्यात आली। कलिंगडाला पाणी आणि खत देण्यासाठी ठिबकचा वापर केला। त्यासाठी बबलू गावंडे यांना कृषी विभागाकडून वेळोवेळी मोलाचं मार्गदर्शन मिळालंय। अवघ्या 2 महिन्यात 1 एकरमधून कलिंगडापासून गावंडे यांनी 1.5 लाखांचा निव्वळ नफा मिळवलाय। कृषी विभागाकडनं डाळिंबाची मागणी केली, त्यांना डाळिंब देण्यात आलेला आहे आणि पडीत 1 एकर जमीन त्यांच्याकडे असल्या कारणाने सोयाबीन होतं मागील वर्षाखाली, पण ते सोयाबीन काढल्याच्या नंतर त्यांची जमीन रिकामी होती। त्यामध्ये त्यांनी असा कृषी विभागाने आम्ही सल्ला दिला त्यांना की बाबा तुम्ही मल्चिंगवर कलिंगड लागवड करावी, मग त्यामध्ये तुम्हाला कृषी डिपार्टमेंट काही मदत देईल। तर त्यानुसार त्यांनी बबलू गावंडे यांनी 1 एकरमध्ये कलिंगड या पिकाची लागवड केली। मल्चिंगवर 6 बाय 1.5 या अंतरावर कलिंगडाची लागवड झालेली आहे। 25 टन कलिंगड झालेलं आहे। त्यामध्ये त्यांना मॅक्झिमम 2 लाख रुपये तरी उत्पन्न व्हायला पाहिजे आणि होणार, आणि त्यामध्ये 40 ते 45 हजार रुपये खर्च त्यांचा वगळला असता तर 1 ते 1.5 लाख रुपयेपर्यंत त्यांना चांगल्या प्रमाणे नफा भेटणार आहे। गावंडे यांच्या 1 एकरात 4400 वेल आहेत। एका वेलाला 2 ते 3 फळ लागलेत। एका फळाचं वजन 1 ते 2 किलोपर्यंत आहे। आत्तापर्यंत त्यांनी 10 टन माल विकलाय। अजून 10 टन माल व्यापारी तोडून नेणार आहेत। व्यापारी शेतातच येऊन नगदी पैसे देत आहेत। शुगर किंग इतर कलिंगडांपेक्षा खाण्यासाठी गोड असल्यामुळं बाजारात मोठी मागणी आहे। बबलू गावंडे मंगरुळपीर यांचा माल, शेतातला हे माल 8 रुपये किलोनं घेतलेला आहे। हे माल जास्ती गोड असल्यानंतर मी हे माल गुजरातला पाठवून राहिलो। याच्या शेतात कमीत कमी 24 टन माल निघणार आणि हे माल खायला एकदम चांगला खूपच गोड असते म्हणून हे 8 रुपये किलोनं महाग घेतलेलं आहे। बबलू गावंडे यांची शेती मंगरुळपीरपासून जवळच आहे। सध्या शाळेला सुट्ट्या लागल्यात। शाळेतले विद्यार्थीही त्यांच्या शेतात येऊन ताजा आणि गोड कलिंगड खाण्याची मजा अनुभवत आहेत। बबलू गावंडे यांच्या पत्नीनेही आता आपला नवरा शेतीत चांगल्या प्रकारे करत असल्यानं समाधान व्यक्त केलंय। 2 लाखाचं त्याच्यात आम्हाला उत्पन्न मिळालं आणि माझ्या मिस्टरांनी याच्यात खूप मेहनत केली, त्याच्यात माझा थोडा हातभार
लावला. सुट्टीच्या दिवसात काहीतरी करायचं म्हणून एक शैक्षणिक छोटीशी सहल म्हणून आम्ही गावंडे काकांच्या शेतात आलो आहे. आम्ही टरबूजा नेहमीच दुकानातून विकत घेऊन खातो, पण आज आम्हाला पहिल्यांदा टरबूजाचं शेत पाहायला मिळणार म्हणून आम्ही इथे आलो आहे. आणि इथे म्हणजे एक वेगळा अनुभव आहे या शेतात येणं म्हणजे. शेती परवडत नाही म्हणून आज शेतकरी कुटुंबातील मुले शेती न करता नोकरी किंवा व्यवसाय करतायत. मात्र बबलू गावंडे नगदी पैशाची ठेकेदारी बंद करत यशस्वीपणे शेती करतायत. ठेकेदारी बंद करून शेती करत असल्यानं बबलू गावंडे यांच्या जीवनात सुखसमृद्धी आली आहे. गजानन भोयर, साम TV, वाशिम.